एव्हरीवन. मागच्या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ मॅनेजमेंट नंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅनेजमेंट स्टडी केल्या. त्यामध्ये आपण डेफिनेशन ऑफ मॅनेजमेंट आपण बघितल्या. टोटल 7 डेफिनेशन आहे. ते 7 डेफिनेशन आपण स्टडी केलेलं आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपण जे काही मॅनेजमेंट कन्सेप्ट आहे आणि मॅनेजरियल स्किल जे आहे ते आपण स्टडी करणार आहोत. तर हे जे काही लेक्चर आहे हे लेक्चर अटेंड केल्यानंतर आपल्याला जे काही आउटकम्स भेटणार आहे रिगार्डिंग मॅनेजमेंट, त्यामध्ये आपण जे काही मॅनेजमेंट प्रिन्सिपल आहे ते मॅनेजमेंट प्रिन्सिपल आपण कसे एक्झिक्यूट करू शकतो फॉर डेली ॲक्टिव्हिटीज हे आपल्याला समजणार आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये मॅनेजमेंट प्रिन्सिपल स्टडी करणार आहोत. त्यानंतर आपलं जे काही युनिट आउटकम आहे युनिट नंबर 1चं ते तुमचं आहे इंट्रोडक्शन टू मॅनेजमेंट कन्सेप्ट अँड मॅनेजरियल स्किल. म्हणजे आपलं जे काही मॅनेजमेंट कन्सेप्ट आहे ती मॅनेजमेंट कन्सेप्ट आपल्याला समजली पाहिजे आणि कोणतेही ऑर्गनायझेशन जे असेल त्या ऑर्गनायझेशनला जे काही मॅनेजरियल स्किल जे आहे त्या मॅनेजर स्किलला जे काही ॲडजस्टमेंट आहे ती ॲडजस्टमेंट जमली पाहिजे. आता आपलं सेकंड जे आउटकम आहे युनिट आउटकम ते आहे तुमचं प्रिन्सिपल्स अँड लेवल ऑफ मॅनेजमेंट. मग त्यामध्ये पार्ट 1मध्ये आपण जे काही प्रिन्सिपल आहे अकॉर्डिंग टू 2 सायंटिस्ट, त्या 2 सायंटिस्टच्या मध्ये आपण जे काही प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल आपण स्टडी करणार आहोत. आणि त्यानंतर जे काही लेवल असतात मॅनेजमेंटच्या त्या लेवल मॅनेजमेंटच्या आपण काय करणार आहे स्टडी करणार आहे. तर ही जी काही व्हिडिओ आहे याच्यामध्ये ही व्हिडिओ 2 पार्टमध्ये डिवाईड केलेली आहे. त्यामध्ये पहिला जो पार्ट आहे तो पहिला पार्ट आहे तुमचा पार्ट 1 दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट अँड पार्ट 2 दॅट इज द लेवल ऑफ मॅनेजमेंट अँड फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. तर आपण पहिला पार्ट जो आहे तो पहिला पार्ट आपण बघू. सो हे सेशन ऐकल्यानंतर किंवा रीड केल्यानंतर तुम्हाला समजणार आहे का जे काही प्रिन्सिपल आहे मॅनेजमेंटचे ते प्रिन्सिपल कोणते आहे आणि ते प्रिन्सिपल कसे यूज करायचे आपले मॅनेजमेंटचे ते आपण बघणार आहोत. तर आपले जे काही मॅनेजमेंटचे जे काही प्रिन्सिपल आहे ते मॅनेजमेंटचं प्रिन्सिपल आहे तुमचं अकॉर्डिंग प्रिन्सिपल मॅनेजमेंट आर broad and gender guidelines for managerial decision making and behavior of employee toward the organization. These are the essential to form the foundation of successful management. आता जे काही सक्सेसफुल मॅनेजमेंट आहे ते सक्सेसफुल मॅनेजमेंट कधी तयार होणार आहे, ज्यावेळेस जे काही गाईडलाईन्स आहे डिसिजन मेकिंगच्या त्या डिसिजन मेकिंगच्या आणि जे काही एम्प्लॉईचं जे काही बिहेवियर आहे आपल्या ऑर्गनायझेशनच्या बाबत ते जर पॉझिटिव्ह असेल तर आपलं जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट काय होईल सक्सेसफुल होईल. तर मग आता आपल्याला जे काही प्रिन्सिपल आहे त्या प्रिन्सिपल आपल्याला काय करायचे स्टडी करायचे. त्यामध्ये फर्स्ट वन 2 थिरीज ज्या आहे त्या 2 थिरीज आपण स्टडी करणार आहे मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपलमध्ये. F.W. टेलर्स अँड हेनरी फॉयल हे जे काही 2 मॅनेजर आहे किंवा सायंटिस्ट आहे त्यांनी त्यांच्या जे काही थिरीज आहे त्या थिरीज आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहे. त्या थिरीजलाच आपण काय म्हणतो प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. तर आपण फर्स्ट जे काय F.W. टेलर याविषयी आपण जाणून घेऊ. तर F.W. टेलर हे जे आहे तर एक त्यांचं जे काही पूर्ण नाव आहे फ्रेडरिक विन्सलॉ टेलर इज अ अमेरिकन मेकॅनिकल इंजिनियर्स. तर this Taylor was born on 20 March 1856 and died on 21 March 1915. He is regarded as a father of scientific management and was one of the management consultant. म्हणजे हे जे काही F.W. टेलर आहे हे फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट मानले जातात आणि त्यांचं जे काही एक वन ऑफ दी सक्सेसफुल मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे ते एक होते. नंतर he started his career as a mechanist. In 1875, his experience from bottommost level in the organization gave him opportunity to know the problem of workers. म्हणजे आता हे जे काही F.W. टेलर जे आहे ते 1875मध्ये त्यांनी त्यांचं जे काही करिअर आहे ते करिअर चालू केलं त्यांनी
बॉटम लेवलपासून त्यांचं जे काही वर्क आहे एका ऑर्गनायझेशनमध्ये मशिनिस्ट म्हणून ते काम करत होते. मग त्यांचे जे काही लेबर आहे किंवा एम्प्लॉईज आहे त्यांच्या जे काही डिफिकल्टीज असणारे त्या डिफिकल्टी त्यांना चांगल्या पद्धतीने माहीत होत्या. त्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे, त्यांची जी काही मॅनेजमेंटची जी काही प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल त्यांनी त्यांच्या एक्सपिरियन्स थ्रू काय केलेले आहे, स्टडी केलेले आहे किंवा तयार केले आहे. टेलर्स प्रिन्सिपल इज कन्सर्न विथ इन्क्रीजिंग इफिशियन्सी टू प्रोडक्शन ॲज वेल ॲज इन्क्रीजिंग द हायर प्रोडक्टिव्हिटी ऑल्सो. म्हणजे काय टेलर्स जे प्रिन्सिपल आहे ते कशाचं कन्सर्न करतं, जे काही प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन आपल्या एफिशियन्सी या प्रोडक्शन आपण काय करू शकतो, कशा पद्धतीने इन्क्रीज करायची आणि प्रोडक्टिव्हिटीसुद्धा काय आहे आपल्या ऑर्गनायझेशनची कशा पद्धतीने इन्क्रीज करू शकतो हे त्यांनी काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. तर आपले जे काही FW टेलर्स आहेत त्यांचं प्रिन्सिपल काय सांगतं, इट इज अ सायंटिफिक मॅनेजमेंट. मॅनेजमेंट मीन्स ते सांगतात मॅनेजमेंट मीन्स इज अ सायन्स नॉट अ रूल ऑफ थंब. त्यांच्या मते मॅनेजमेंट काय आहे, मॅनेजमेंट इज अ सायन्स नॉट अ रूल ऑफ थंब. डेव्हलपमेंट ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन टू हिज अँड हर ग्रेटेस्ट इफिशियन्सी. नंतर हार्मोनी नॉट डिस्कॉर्ड. कोऑपरेशन अँड नॉट इंडिव्हिज्युअलिझम. इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे त्यांच्यानुसार मॅनेजमेंटचे जे काही 4 प्रिन्सिपल आहे ते 4 प्रिन्सिपल कोणते तुमचे, सायन्स. मॅनेजमेंट इज सायन्स नॉट अ रूल ऑफ थंब. म्हणजे तो काही एक रूल्स नाही, एक सायंटिफिक सायन्स आहे. नंतर डेव्हलपमेंट ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन टू हर ग्रेटेस्ट इफिशियन्सी. नंतर हार्मोनी नॉट अ डिस्कॉर्ड आणि कोऑपरेशन अँड नॉट इंडिव्हिज्युअलिझम. हे मॅनेजमेंटचे त्यांनी 4 प्रिन्सिपल सांगितले. तर ते 4 प्रिन्सिपल आपण 1 बाय 1 बघू. त्यामध्ये पहिलं सांगितलं बघा, मॅनेजमेंट इज अ सायन्स नॉट अ रूल ऑफ थंब. This means using scientific method to study the work and determine the most efficient way to performing the specific task instead of working by rule of thumb or habit. म्हणजे त्यांच्यानुसार एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही कोणतेही वर्क असू द्या ते वर्क एक रूल किंवा हॅबिट म्हणून न करता आपण एक चांगल्या पद्धतीने इफिशियंट वेने जर परफॉर्म केलं तर आपले जी काही ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन काय करू शकते, जी ग्रोथ आहे ती ग्रोथ लवकर होऊ शकते. मग त्यांच्यानुसार त्यांनी काय सांगितलं आहे, मॅनेजमेंट अ सायंटिफिक मेथड टू स्टडी द वर्क. म्हणजे एखादी कोणतेही वर्क असू दे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये ते वर्क आपण जर सायंटिफिकली आणि मोस्ट इफिशियंट वेनी जर केलं आपण तर ते जे काही वर्क आहे ते वर्क आपण काय केलं लवकरात लवकर कंप्लीट होईल आणि आपलं जे काही ऑर्गनायझेशनचे काही गोल आहे ते गोल्स अचीव होईल लवकर. तर त्यांनी सांगितलं कोणतेही वर्क नॉट रूल ऑफ थंब किंवा कोणतेही वर्क हॅबिटल किंवा कन्व्हेन्शनल पद्धतीने न करता त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन असतील किंवा काही न्यू टेक्निक्स असतील किंवा डॉंकी वर्क न करता स्मार्ट वर्कवर आपण जे काही आपले जे काही गोल आहे किंवा वर्क आहे ते वर्क आपण काय करू शकतो, कंप्लीट करू शकतो. हे त्यांचं एक पहिलं प्रिन्सिपल आहे. म्हणजे सायन्स नॉट अ रूल ऑफ थंब इज अ फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ टेलर्स ऑफ मॅनेजमेंट according to the tailors. Second principle is development of each and every person to his or her greatest efficiency. Employees should be scientifically selected and placed depending upon their skill, capabilities and aptitudes. They should be provided proper training to learn the best method of doing a job. टेलर्सच्या मते आपले जे काही एम्प्लॉईज आहे ते एम्प्लॉईज सिलेक्ट करताना कंपनीमध्ये त्यांच्या स्किलनुसार त्या लेवलसाठी काय केले पाहिजे, सिलेक्ट केले पाहिजे आणि त्यांचे जे काही कॅपेबिलिटीज आहेत त्या कॅपेबिलिटीज नंतर ॲप्टिट्यूड्स असणारे त्याच्यानुसार ते आपण जे काही वर्कर आहे किंवा एम्प्लॉईज आहे ते एम्प्लॉईज काय केले पाहिजे आपण सिलेक्ट केले पाहिजे. आता आणि त्यांना जे काही प्रॉपर ट्रेनिंग जे आहे त्यांचं वर्क कंप्लीट करण्यासाठी इफिशियंटली कंप्लीट करण्यासाठी ती प्रॉपर ट्रेनिंग त्यांना काय दिली पाहिजे, प्रोव्हाइड केली पाहिजे. आपण आता समजा एखाद्या ऑर्गनायझेशन जर विचार केला, कॉलेज लेवलचे जे काही ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपले जे काही प्रिन्सिपल पोस्टसाठी जे काही एम्प्लॉय लागणार आहे ते एम्प्लॉयसाठी आपण त्याच्यामध्ये त्याच्या जे काही स्किल आहे त्या मॅनेजिंग स्किल आपण त्याच्या आयडेंटिफाय केल्या पाहिजे. नंतर त्यांचं काय असणार त्याच्यामध्ये जे काही कॅपेबिलिटीज असणार आहे, हँडलिंग कॅपेबिलिटीज असणार आहे, नंतर ॲप्टिट्यूड असणार आहे, ते ॲप्टिट्यूड्स आपण जर आयडेंटिफाय करून जर त्या लेवलला तिचे एम्प्लॉय जर आपण रिक्रूट केले
तर आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचं ग्रोथ काय होणार आहे 100% इफिशियन्सीने होणार आहे. आणि त्यांना जे काही प्रॉपर ट्रीटमेंट आहे किंवा प्रॉपर ट्रेनिंग आहे ती प्रॉपर ट्रेनिंग जर आपण प्रोव्हाइड केली मॅनेजमेंटने तर काय होणार आहे त्याची ग्रोथ होणार आहे. जर आपण त्या व्यतिरिक्त आपण जर नॉन टेक्निकल पर्सन किंवा ज्याला एक्सपिरियन्स नाही आहे कोणताही तर आपण त्या ठिकाणची रिक्रुटमेंट केली तर आपलं जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचं कोणतेही गोल आपलं कंप्लीट होणार नाही. नंतर अकॉर्डिंग टू द टेलर्स थर्ड प्रिन्सिपल इज अ हार्मोनी अँड नॉट डिस्कॉर्ड. Harmony means there should be a complete agreement on ideas, opinion between the workers and management. Discord or difference in opinion will lead to the conflicts. म्हणजे हार्मोनी म्हणजे काय बघा, हार्मोनी मीन्स आपण जे काही वर्कर आहे किंवा एम्प्लॉईज आहे त्या एम्प्लॉईचे जे काही नवीन नवीन आयडियाज आहे त्या नवीन आयडियाजला आपले जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंटने काय केलं पाहिजे ॲग्री केलं पाहिजे. म्हणजे ते जे काही आयडियाज त्यांनी इन्व्हेंट केलेले आहे डेव्हलप केलेले आहे त्या आयडियाज त्यांनी काय केल्या पाहिजे ॲग्री केल्या पाहिजे आणि त्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. जर असं झालं नाही तर आपलं जे काही एम्प्लॉईज आहे आणि जे काही मॅनेजमेंट आहे यांच्यामध्ये जे काही गॅप आहे तो गॅप काय होतो क्रिएट होतो आणि त्याच्यामुळं काय होतं त्याच्यामध्ये जे काही ओपिनियन आहे ते ओपिनियन आपलं जे काही एम्प्लॉईज आहे ते ओपिनियन त्यांच्या नवीन आयडियाज असणार त्या दाखवत नाही मॅनेजमेंटला जर आपण त्या इम्प्लिमेंट केल्या नाही. त्यामुळे टेलर्सच्या मते जे काही मॅनेजमेंट आहे ते मॅनेजमेंट कसं पाहिजे हार्मोनी पाहिजे का ज्याने जे काही नॉट अ डिस्कॉर्ड पाहिजे. नॉट डिस्कॉर्ड म्हणजे काय त्यांचं जर त्यांच्या आयडियाज असणार त्या इम्प्लिमेंट केल्या नाही तर काय त्यांच्यामध्ये गॅप आयडेंटिफाय होतो. आणि आपण जर हार्मोनी असेल तर आपण त्यांच्या जे काही आयडियाज त्यांनी क्रिएट केलेले आहे ते जर आपण ॲग्री झालो नाही त्यांच्यामध्ये तर आपली जी काही ग्रोथ आहे आपल्या ऑर्गनायझेशनची ती ऑर्गनायझेशनची ग्रोथ होणार नाही. नंतर नेक्स्ट आहे लास्ट वन कोऑपरेशन नॉट इंडिव्हिज्युअलिझम. कोऑपरेशन अँड नॉट इंडिव्हिज्युअलिझम मीन्स दिस लेस स्ट्रेस ऑन म्युच्युअल कोऑपरेशन बिटवीन वर्कर अँड मॅनेजमेंट. कोऑपरेशन म्युच्युअल कॉन्फिडन्स सेन्स ऑफ गुड विल should prevail among both manager as well as worker. It replace internal competition with cooperations. आता कोऑपरेशन तर कोऑपरेशन म्हणजे काय बघा जे काही वर्कर आहे आणि मॅनेजमेंट आहे याने काय केलं पाहिजे त्यांच्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून आपली जी काही डिफिकल्टी असणार आहे किंवा जे काही प्रश्न असणार आहे ते आपण काय केले म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून काय केले पाहिजे सॉल्व केले पाहिजे. नॉट इंडिव्हिज्युअलिझम मीन्स आपण जे काही अडचणी आहे त्या अडचणी किंवा जे काही प्रॉब्लेम आहे वर्करचे ते जर सोडवले नाही किंवा आपण सगळ्या वर्करला जर इक्वली ट्रीट केलं नाही तर काय होतं त्याच्यामध्ये जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये काय होतात डिफिकल्टी तयार होतात. त्यामुळे ऑर्गनायझेशन जे आहे त्या ऑर्गनायझेशनला काय होत नाही ग्रोथ भेटत नाही. त्यामुळे म्हणजे कोऑपरेशन अँड नॉट इंडिव्हिज्युअलिझम म्हणजे हे एक लास्ट आपलं प्रिन्सिपल आहे मॅनेजमेंटचं अकॉर्डिंग टू द टेलर्स. नेक्स्ट वन आहे हेनरी फॉयल. तर हेनरी फॉयल हा एक सायंटिस्ट आहे त्यांनी प्रिन्सिपल सांगितलेले आहे. आपण आत्तापर्यंत टेलरचे जे काही फोर्थ प्रिन्सिपल आहे ते फोर्थ प्रिन्सिपल बघितले. मॅनेजमेंट इज नॉट अ इट इज अ सायन्स अँड नॉट अ रूल ऑफ थंब. नंतर सेकंड वन डेव्हलपमेंट ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन टू हिज ऑर हिज ग्रेटेस्ट इफिशियन्सी. नंतर नेक्स्ट वन हार्मोनी नॉट अ डिस्कॉर्ड. आणि नेक्स्ट वन कोऑपरेशन नॉट इंडिव्हिज्युअलिझम. हे जे काही चार प्रिन्सिपल आहे हे चार प्रिन्सिपल FW टेलरचे आहे. वी नेक्स्ट मूव टुवर्ड दी दॅट इज हेनरी फॉयल. तर हेनरी फॉयल हे एक तुमचे फ्रेंच मायनिंग इंजिनियर्स होते. त्यांनी जे काही हिज रिगार्ड ॲज अ फादर ऑफ मॅनेजमेंट जनरल मॅनेजमेंट त्यांना एक जनरल मॅनेजमेंटचा फादर म्हणून काय केलं असतं ओळखलेलं असतं ओळखले जातं. त्यांची जी काही आपण जर लाईफ हिस्ट्री किंवा लाईफ स्पॅन जर बघितलं आपण ही इज बॉर्न ऑन 29 जुलै 1841 अँड डाईड्स ऑन 19 नोव्हेंबर 1925. The Fowler's works was one of the first comprehensive statement of general theory of management known as a Fowlerism theory. Fowlerism theory त्यांनी एक इन्व्हेंट केली एक थिअरी त्यांनी मॅनेजमेंटच्या रिलेटेड तयार केली म्हणून त्या थिअरीला त्यांनी काय केलं त्यांचं नाव दिलेलं आहे म्हणून त्या थिअरीला काय म्हणतो फायोलिझम थिअरी. म्हणजे काही
स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट त्यांनी सांगितलेले 14 जे काही प्रिन्सिपल आहे ते 14 प्रिन्सिपल त्यांनी सांगितलेले. ही प्रपोज दॅट देअर वेअर ऑफ 5 प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट अँड 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. त्यांनी काय सांगितलेलं आहे, जे काही हेनरी फॉयल आहे त्यांनी प्रिन्सिपल जे आहे मॅनेजमेंट ते 14 प्रिन्सिपल सांगितले आणि मॅनेजमेंटचे जे काही फंक्शन आहे ते 5 फंक्शन त्यांनी सांगितलेले आहे. तर आता कोणते कोणते हेनरी फायल्स अकॉर्डिंग टू द हेनरी फायल्स विच आर द 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. सो इथे दाखवलेलं आहे बघा. डिव्हिजन ऑफ वर्क इज अ फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. सेकंड वन इज अथॉरिटी. थर्ड वन इज अ डिसिप्लिन. फोर्थ वन युनिटी ऑफ कमांड. फोर्थ वन unity of direction. Fifth one order. Sixth one scalar chain. Next one centralization. Next one remuneration, interest, equity, stability, initiatives, spirit decrops. These are the 14 principles of the management. So one by one we see. So first one principle is the division of work. First principle of according to Fayos, first one, division of work. Work should be divided among the worker according to their personal aptitude and skill. हेनरी फायलच्या मते मॅनेजमेंटने ते जे काही वर्क आहे ते वर्क काय केलं पाहिजे, अकॉर्डिंग टू द एम्प्लॉई जी काही स्किल आहे त्यानुसार वर्क काय केलं पाहिजे, डिवाइड केलं पाहिजे. तर मग आपण आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पाहिलेलं आहे, जे काही एम्प्लॉईज असणार किंवा लेबर असणार आहे ते 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केले, स्किल लेबर, अनस्किल लेबर अँड सेमी स्किल लेबर. मग स्किल लेबर जे असणार त्यांना त्यांच्या स्किलचं वर्क दिलं असतं, सेमी स्किल लेबरला त्यांच्या स्किलचं वर्क दिलं असतं, अनस्किल लेबर जे आहे त्यांच्या स्किलचं वर्क त्यांना दिलं असतं. म्हणजे डिपेंडिंग अपॉन द स्किल ऑफ दॅट एम्प्लॉईज त्या एम्प्लॉईला ते वर्क काय केलं पाहिजे, ते वर्क दिलं पाहिजे. जर आपण जे काही नॉन स्किल लेबर आहे त्याला जर आपण सेटिंग आउट वर्क दिलं किंवा कोणतंही आपण त्याला जर मेजरमेंट करण्याचं वर्क दिलं किंवा क्वांटिटी फाइंड आउट करण्याचं वर्क दिलं तर इट शुड नॉट बी एबल टू फाइंड आउट द क्वांटिटी ऑफ एनी आयटम्स ऑफ वर्क. त्यामुळं हेनरी फायलच्या मते त्यांनी काय सांगितलं आहे, जे काही वर्क आहे ते वर्क शुड बी डिवायडेड इन टू द स्किल ऑफ दॅट एम्प्लॉईज. ते म्हणजे डिव्हिजन ऑफ स्किल. द प्रिन्सिपल स्टेट दॅट एव्हरी वर्क शुड बी डिवायडेड इन टू स्मॉलेस्ट पॉसिबल पार्ट अँड each such part is to be performed an individual person based on his skill, capability, required knowledge and will to perform the task effectively and efficiently. This principle also guarantees specialization, efficiency and maximum production with minimum time and least efforts. आता इथे ह्या इमेजमध्ये दाखवलेलं आहे बघा तुम्हाला. तर जे काही वर्क आहे ते वर्क त्यांनी काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. हे वर्क सपोज एक वर्क आहे आपल्या ऑर्गनायझेशनचं, ते वर्क त्यांनी काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. तर परत जे काही डिवाइड केलेलं वर्क आहे ते स्मॉलेस्ट पार्टपर्यंत आपण कसे डिवाइड करू शकतो. एखादा लेबर आहे त्याचं ह्या वर्कमध्ये तो स्किल लेबर असेल, म्हणजे त्याचं जे काही स्किल असणार आहे ते पर्टिक्युलर वर्कसाठीच असेल, तर त्या वर्कसाठी तोच जो काही एम्प्लॉय आहे तो एम्प्लॉय जर आपण रिक्रूट केला तर आपलं जे काही वर्क आहे ते वर्क काय जास्त इफेक्टिवली होणार आहे. मग याच्यासाठी आपल्याला जे काही स्पेशलायझेशन असणार आहे ते स्पेशलायझेशन त्या एम्प्लॉईचं पाहिजे. मग जर आपली असं जर स्पेशलायझेशनचं वर्क जर आपण प्रोव्हाइड केलं तर आपली जी काही इफिशियन्सी असणार आहे वर्क कंप्लीट होण्याची आणि प्रोडक्शन जे असणार आहे ते काय होणार आहे, मॅक्झिमम अचीव होणार आहे. त्यामुळं फर्स्ट प्रिन्सिपल फायलचं काय सांगतं, डिव्हिजन ऑफ वर्क. फर्स्ट प्रिन्सिपल इज अ डिव्हिजन ऑफ वर्क. वी मूव टुवर्ड द नेक्स्ट प्रिन्सिपल दॅट इज द अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. आता अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय आहे बघा. अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी. अथॉरिटी म्हणजे काय आहे, ते राईट गिवन टू दी पर्सन. राईट्स गिवन टू दी पर्सन इज कॉल्ड एज अथॉरिटी. अँड रिस्पॉन्सिबिलिटी इज नथिंग बट इज अ वर्क गिवन टू दी एम्प्लॉईज. दीज आर द रिस्पॉन्सिबिलिटी. आता द राईट टू इश्यू द कमांड्स अलॉंग विथ विच टू फिक्स अप द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर इट्स फंक्शन. आता इथं दोन इमेज दाखवलेले आहे, एक अथॉरिटी आणि एक रिस्पॉन्सिबिलिटी. अथॉरिटी म्हणजे काय, अथॉरिटी म्हणजे त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईला किंवा पर्टिक्युलर पर्सनला अथॉरिटी असते काही डिसिजन घेण्याची. ती म्हणजे तुमची ती पॉवर म्हणजे काय असणार आहे, अथॉरिटी असणार आहे. आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, रिस्पॉन्सिबिलिटी इज नथिंग बट तुमचे काय असणार आहे, ऑब्लिगेशन ऑफ सबऑर्डिनेट टू परफॉर्म द टास्क असाइन. आपल्याला जे काही टास्क दिलेला आहे किंवा जे काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती ॲक्टिव्हिटी
कंप्लीट करणं ही आपली जी काय आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी. तर मग हेनरी फॉयलच्या मते सेकंड प्रिन्सिपल काय तुमचं, ॲथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी. मग ॲथॉरिटी इज अ राईट ऑफ वे ऑफ कमांडिंग सबऑर्डिनेट, इश्युइंग ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन्स अँड एक्झॅक्टिंग ओबिडियन्स फ्रॉम द टीम्स. मग आता जो काही टीमचा जो काही हेड असणार आहे, त्या हेडला काय असतं, काहीतरी अथॉरिटी दिलेलं असतात. म्हणजे काय त्याच्याकडे काय असतं, डिसिजन मेकिंग पॉवर असते. नंतर काही जे काही डिसिजन देण्याचे जे काही अधिकार आहे, ते अधिकार त्या पर्टिक्युलर आपण दिले पाहिजे. नंतर रिस्पॉन्सिबिलिटी इज द ऑब्लिगेशन ऑफ सबऑर्डिनेट टू परफॉर्म द टास्क असाइन. Authority and responsibility should go hand in hand and must be related to one another. An executive can do justice his responsibility only when his authority. म्हणजे जे काही अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहेच, त्या अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी हँड इन हँड गेल्या पाहिजे. म्हणजे तुमचा जे काही चेन असली पाहिजे, एक पर्टिक्युलर चेन, म्हणजे आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन काय झाली पाहिजे, कंप्लीट झाली पाहिजे. आपण जर पाहिलं अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी तर एकमेकांशी काय आहे, रिलेटेड आहे. नेक्स्ट वन प्रिन्सिपल आहे तुमचं डिसिप्लिन. डिसिप्लिन मीन्स द सिन्सिअरिटी, ओबिडियन्स, रिस्पेक्ट ऑफ अथॉरिटी अँड ऑब्झर्वन्स ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ द एंटरप्राइज. दिस प्रिन्सिपल applies that subordinates should respect their superiors and obey their orders. It is an important requisite for smooth running of enterprise. आता आपण जर कोणती एंटरप्राइज किंवा कोणती ऑर्गनायझेशन जर पाहिली, ती स्मूथली रन होण्यासाठी किंवा स्मूथली त्याचं वर्क कंप्लीट होण्यासाठी आपल्याला त्या ऑर्गनायझेशनला एक डिसिप्लिन असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर डिसिप्लिन नसेल तर आपलं जे काही वर्क इफिशियन्सी आहे किंवा आपलं जे काही टर्नओव्हर आहे आपल्या ऑर्गनायझेशनचा, तो व्यवस्थित होणार नाही. तर डिसिप्लिन म्हणजे काय आहे, सिन्सिअरिटी, एम्प्लॉईची सिन्सिअरिटी, वर्क कंप्लीट करण्याची सिन्सिअरिटी. नंतर रिस्पेक्ट ऑफ अथॉरिटीज, म्हणजे जे काही अथॉरिटीज असणारे, हायर अथॉरिटीज असणारे, त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे एम्प्लॉईजनी. नंतर ऑब्झर्वन्स ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन, म्हणजे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन असणारे कंपनीचे किंवा ऑर्गनायझेशनचे, ते त्यांनी काय केले पाहिजे, ओबेस केले पाहिजे आपलं जे काही एंटरप्राइज असणार आहे. तर ज्यावेळेस हे जे काही डिसिप्लिन असणार आहे, ते डिसिप्लिन प्रॉपरली जर मेंटेन ठेवल्या जातील, मेंटेन केले असतील, तर आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचं काय होणार आहे, ग्रोथ 100% होणार. नंतर नेक्स्ट आहे युनिटी ऑफ कमांड. नेक्स्ट जे काही प्रिन्सिपल आहे आपलं, नेक्स्ट आहे तुमचं फोर्थ प्रिन्सिपल, युनिटी ऑफ कमांड. मीन्स अन एम्प्लॉई इज रिस्पॉन्सिबल टू ओनली वन सुपरवायझर who in turns is responsible to only one supervisor, and so on of the organization hierarchy. This principle states that individuals should get order from single supervisor so that he does not get confused and can discharge his duties effectively. म्हणजे युनिटी ऑफ कमांड्स, म्हणजे जो काही हायर अथॉरिटीज आहे त्या अथॉरिटीची युनिटी पाहिजे किंवा एक पर्सन पाहिजे का जे काही आपण एम्प्लॉईज असणार आहे, त्या एम्प्लॉईजला आपण जे काही ऑर्डर केलेलं आहे किंवा जे काही टास्क दिलेले आहे ते टास्क काय पाहिजे, सेम पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपला जो काही एम्प्लॉईज आहे तो एम्प्लॉईज काय झाला पाहिजे, काय नाही झालं पाहिजे, कन्फ्यूज नाही झाला पाहिजे. जर तो कन्फ्यूज झाला तर तो आपल्या त्यामध्ये काही जे काही वर्क दिलेलं आहे, असाईन केलेलं आहे, ते जर कन्फ्यूज झाला तर त्याचं जे काही वर्क कंप्लीट करण्याची काही इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळं आपली जी काही कमांड आहे द कमांड शुड बी युनिटी. म्हणजे आपण जे काही आपण अथॉरिटी असणार आहे, तर बघा इथं इमेजमध्ये दाखवले आहे, हा तुमचा काय अथॉराईज पर्सन आहे, हे अथॉराईज पर्सन आहे आणि हे जो तुमचे काय एम्प्लॉईज आहे. तर हे जो काही अथॉरिटाईज आहे ह्या सगळ्या वर्करला सेम जे काही कमांड आहे किंवा सेम जे काही ऑर्डर आहे त्या सेम ऑर्डर दिल्या पाहिजे. जर एकाला वेगळी ऑर्डर, दुसऱ्याला वेगळी ऑर्डर, तर तो जी काही एम्प्लॉईज असणार आहे ते एम्प्लॉईज काय होणार आहे, कन्फ्यूज होऊन जातील. मग त्यांची जी काही वर्क करण्याची जी काही इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी काय होईल, कमी होईल. मग त्यामुळे वर्क अर्धवट सोडून जाण्याचे काय असतात, चान्सेस असतात. त्यामुळे आपली जी काही युनिटी ऑफ कमांड आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये असली पाहिजे. नेक्स्ट आहे तुमचं युनिटी ऑफ डायरेक्शन. युनिटी ऑफ डायरेक्शन मीन्स दिस इज अ ब्रॉडर कन्सेप्ट दॅन युनिटी ऑफ कमांड. According to this principle, each group of activity having the same objectives must have one head and one plan. तर युनिटी ऑफ डायरेक्शन म्हणजे काय, इज सिमिलर टू द युनिटी ऑफ कमांड. म्हणजे
ज्या ॲक्टिव्हिटीज किंवा ज्या ग्रुपचं वर्क काय सेम आहे ऑर्गनायझेशनमध्ये त्या एम्प्लॉईजचा एक ग्रुप केला पाहिजे आणि तो ग्रुप काय झाला पाहिजे, त्या डायरेक्शनमध्ये काय केला पाहिजे, फ्लो झाला पाहिजे. याला काय म्हणतो आपण, युनिटी ऑफ डायरेक्शन. म्हणजे सगळे जे काही एम्प्लॉईज आहे ते एम्प्लॉईज एकाच डायरेक्शनमध्ये काय झाले पाहिजे, वर्क करत राहिले पाहिजे. जर एखाद्या एम्प्लॉईने जर ऑपोज केलं किंवा एखाद्या कमांडने जर ऑपोज केलं तर काय होणार आहे, आपलं जे काही वर्क कंप्लीट करण्याचा जो काही रेट आहे तो रेट ऑब्वियसली काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यामुळं आपली जी काही युनिटी आहे डायरेक्शनची ती काय पाहिजे, एकाच डायरेक्शनमध्ये पाहिजे. ऑपोज तो ऑपोज झाला पाहिजे, नाही तर मग काय आपलं ॲग्री ते ॲग्रीच झाले पाहिजे सर्व. दॅट इज द मिनिंग ऑफ युनिटी ऑफ डायरेक्शन. नेक्स्ट वन आहे तुमचं सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. In any organization, the interest of organization should be above that of the individual. This is necessary to maintain unity and avoid friction among the employees. Subordinate of individual interest to general interest. आता हे जे काही प्रिन्सिपल आहे हे जर नेसेसरी प्रिन्सिपल आहे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये. का? कारण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये जर युनिटी मेंटेन जर ठेवायचे असेल किंवा आपल्या एम्प्लॉईमध्ये जर डिस्प्यूट अवॉइड करायचा असेल तर आपण त्यांना काय पाहिजे, जनरल इंटरेस्टने काय केलं पाहिजे, ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे सपोज आपण एखादा एम्प्लॉई जर असेल तर एखाद्या वर्करला जास्त इंटरेस्टने ट्रीट करत असेल आणि दुसऱ्या वर्करला इक्वली ट्रीट करत नसेल तर काय होणार आहे, त्याच्यामध्ये आपले जे काही एम्प्लॉईज असणार आहे त्या एम्प्लॉईमध्ये फ्रिक्शन म्हणजे काय होणार आहे, गॅप तयार होणार आहे. पण त्यामुळं आपले जे काही ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशन does not achieve its goal in particular period of time. Next one principle आहे तुमचं, that is the remuneration of personnel. That is the most important principle. त्याने काय सांगितलं, remuneration is the price paid by the organization to its employees for the service rendered by them. म्हणजे जे काही आपले एम्प्लॉईज असणार आहे त्या एम्प्लॉईज जे काही वर्क करतात त्या वर्क केल्यानंतर त्यांना जे काही आपण रेम्युनरेशन देतो ते रेम्युनरेशन त्यांना जर प्रॉपर भेटलं नाही तर काय होणार आहे, आपलं ऑर्गनायझेशन पूर्णपणे काय होणार आहे, प्रोडक्शन स्टॉप होईल आणि आपले ऑर्गनायझेशन जे आहे ते जे काही गोल आहे ते गोल व्यवस्थित अचीव होणार नाही. मग त्यामुळे जर आपले जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जर आपण प्राईस पेड जर प्रॉपर केले नाही, प्राईस पेड जर प्रॉपर केले नाही तर आपले जे काही ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशन व्यवस्थित रन होणार नाही. मग त्यांनी सांगितलं, रेम्युनरेशन अँड मेथड ऑफ पेमेंट शुड बी फेअर अँड प्रोव्हाइड मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन ऑफ एम्प्लॉई अँड एम्प्लॉयर. म्हणजे जे काही एम्प्लॉई अँड एम्प्लॉयर आहे त्याने जे काही मेथड ऑफ पेमेंट ठेवलेलं आहे किंवा जे काही पेमेंट आहे ते जर प्रॉपर झालं नाही, वेळोवेळी झालं नाही तर काय होणार, त्यांच्यामधले जो काही गॅप आहे तो गॅप तयार होईल, डिस्प्यूट तयार होईल. त्यामुळे आपले जे काही ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गनायझेशन प्रॉपरली रन होणार नाही. तर ते सॅटिस्फाय असतील वर्कर तर तुमचं जे काही 100% इफिशियन्सी वर्कची काय होणार आहे, अचीव होणार आहे. नेक्स्ट वन आहे तुमचं सेंट्रलायझेशन. Centralization means the concentration of authority with top management. In centralized organization, power is held by head office or small number of managers, whereas a decentralized organization allow department and individual to make decision. It is important to have to balance between the centralization and decentralization for proper working. आता सेंट्रलायझेशन म्हणजे काय बघा, आपले जे काही हेड असणार आहे ते हेड काय आहे, त्या हेडला जे काही अथॉरिटी दिलेली असणार आहे ते अथॉरिटी त्यांना व्यवस्थित दिल्या पाहिजे. म्हणजे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये एक प्रॉपर सेंट्रलाइज टीम तयार केली पाहिजे. तर ती टीम तयार केल्यानंतर जे काही डिसिजन मेकिंग जे काही कंडिशन आहे त्या डिसिजन मेकिंग कंडिशन त्यांनीच घेतल्या पाहिजे. जर दुसऱ्या टीमने जर दुसऱ्या डिसिजन घेतल्या तर काय होणार आहे, आपल्यामध्ये जे काही जे काही डिस्प्यूट आहे तो डिस्प्यूट काय होणार आहे, तयार होणार आहे एम्प्लॉई आणि याच्यामध्ये सेंट्रलाइज कमिटीमध्ये. समजतं आहे. नंतर नेक्स्ट आहे तुमचं स्केलर चेन. तर स्केलर चेन म्हणजे नथिंग बट द अनब्रोकन लाईन ऑफ अथॉरिटी फ्रॉम द हायेस्ट लेवल टू द लोवेस्ट लेवल इज कॉल्ड ॲज अ स्केलर चेन. मॅनेजर आर रिगार्डेड ॲज अ चेन ऑफ superiors from the highest to the lower ranks and the unbroken line of command. मग स्केलर चेन म्हणजे काय, आता जी काही आपली ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही टॉप
लेवलपासून बॉटम लेवलपर्यंत जे काही एम्प्लॉईज असणार आहे त्या एम्प्लॉईजला आपण काय म्हणतो, स्केलर चेन म्हणतो. आता हे एक प्रिन्सिपल आहे आपल्या मॅनेजमेंट. त्यांनी काय सांगितले, अनब्रोकन लाईन ऑफ अथॉरिटी फ्रॉम द हायेस्ट लेवल टू लोवेस्ट लेवल इज कॉल्ड ॲज अ स्केलर चेन. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही गॅप नको आहे त्या लाईनमध्ये. मग तुमचा मॅनेजर, नंतर तुमच्या अथॉरिटीज असणारे, मॅनेजमेंट असणारे, नंतर एम्प्लॉईज असणारे, त्यांच्यामध्ये जे काही अनब्रोकन असणार आहे, अनब्रेक नाही झाला पाहिजे. तर मग ती जी काही चेन असणार आहे त्या चेनला काय म्हणतो आपण, स्केलर चेन. नेक्स्ट आहे तुमचे ऑर्डर. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल एव्हरीथिंग मटेरियल अँड एव्हरी वन ह्युमन बीइंग हॅज स्पेसिफाईड प्लेस इन द ऑर्गनायझेशन. They should be arranged such that right material or right person should be located at the right place for effective function. आता आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये एक प्रॉपर ऑर्डर पाहिजे एम्प्लॉईची. म्हणजे त्या वर्कसाठी तोच एम्प्लॉईज काय झाला पाहिजे, रिक्रूट झाला पाहिजे. म्हणजे तुमचा काय असणार आहे, सपोज आपण काय असणार आहे, ऑर्डर जर आपण कॉलेजमध्ये पाहिले, प्रिन्सिपलची एक ऑर्डर असणार आहे ऑर्गनायझेशनमध्ये, नंतर हेड ऑफ द डिपार्टमेंट एक ऑर्डर असणार आहे, नंतर नेक्स्ट पण तुमचं काय असणार आहे, स्टाफची एक ऑर्डर असणार आहे, आणि नंतर काय असणार आहे, नॉन टीचिंग स्टाफ आणि पिऊन. ही जी काय ऑर्डर आहे ते पर्टिक्युलर ऑर्डरसाठी तो पर्टिक्युलर एम्प्लॉईज काय केला पाहिजे, रिक्रूट केला पाहिजे. त्यावेळेस आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन काय होईल, व्यवस्थित रन होईल. नंतर नेक्स्ट आहे तुमचं इक्विटी. नेक्स्ट प्रिन्सिपल काय तुमचं मॅनेजमेंटचं, इक्विटी. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल मॅनेजर शुड ट्रीट ऑल एम्प्लॉईज सबऑर्डिनेट विथ द फेअरनेस, काइंडनेस अँड जस्टिस. दिस विल मेक द एम्प्लॉई टू बी मोर लॉयल अँड डिवोटेड टुवर्ड द ऑर्गनायझेशन. म्हणजे आपलं जे काही मॅनेजमेंट आहे किंवा मॅनेजर आहे त्या मॅनेजमेंटने सगळ्या एम्प्लॉईजला काय पाहिजे, इक्वली ट्रीट केलं पाहिजे. काही एम्प्लॉईला जर स्पेशल ट्रीट दिलं असेल किंवा काय त्यांच्यामध्ये जे काही डिस्प्यूट आहे ते आपण जर नीट विचार करून सॉल्व केले पाहिजे मॅनेजरने. किंवा सगळे जे काही एम्प्लॉईज आहे ते सगळे एम्प्लॉईजला काय केलं पाहिजे, फॅसिलिटीज ज्या असणार आहेत त्या फॅसिलिटीज इक्वली जर प्रोव्हाइड केल्या असतील तर आपले जे काही डिस्प्यूट आहे एम्प्लॉईजमधला आणि मॅनेजरमधला तो काय होणार आहे, अवॉइड होणार आहे, निग्लेक्ट होणार आहे. त्यामुळं आपले जे काही इक्विटी आहे ती इक्विटी आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये काय झाली पाहिजे, मेंटेन झाली पाहिजे. नेक्स्ट आहे तुमची स्टॅबिलिटी ऑफ टेनर ऑफ पर्सनल. स्टेबल अँड सिक्युअर वर्कफोर्स इज अन ॲसेट टू अन एंटरप्राइज. Stability of tenure means ensuring that employees do not leave the company. Instability is a result of bad management and increase the cost of unnecessary labor turnover. आता आपण मागच्या लेक्चरमध्ये लेबर टर्नओव्हर पाहिला. तर लेबर टर्नओव्हर इज नथिंग बट ज्यावेळेस एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जर बॅड मॅनेजमेंट जर असेल तर काय होईल, तुमचं जे काही एम्प्लॉईज आहे तो एम्प्लॉईज काय होणार आहे, कंपनी लिव्ह करणार आहे. मग एखाद्या वेळेस कंपनी जर लिव्ह केली तर आपल्याला परत त्या कंपनीमध्ये काय करणार आहे, त्या मॅनेजमेंटला नवीन रिक्रूट करावं लागणार आहे. मग असं जर होत असेल वारंवार तर काय होतं, त्याचा रिझल्ट कसला आहे, तो बॅड मॅनेजमेंटचा रिझल्ट. मग हे अवॉइड करण्यासाठी आपले जे काही एम्प्लॉईज असणार आहे ते एम्प्लॉईजची स्टॅबिलिटी आपण काय केली पाहिजे, इम्प्रूव्ह केली पाहिजे. जर स्टॅबिलिटी जर इम्प्रूव्ह केली तर आपलं जे काही लेबर टर्नओव्हर असणार आहे तो लेबर टर्नओव्हर ऑटोमॅटिकली काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. हे कसं आपण अचीव करू शकतो, मग आपले जे काही एम्प्लॉईज असणार आहे त्या एम्प्लॉईजला आपण जर कॉमन ट्रीटमेंट दिली, इक्विटी जर दिली, नंतर त्यांना जे काही आपण रेम्युनरेशन 7 प्रिन्सिपल जर बघितलं आपण रेम्युनरेशन, तर रेम्युनरेशन जर व्यवस्थित दिलं, नंतर फॅसिलिटीज असणार त्या फॅसिलिटीज मॅनेजमेंटने व्यवस्थित दिल्या तर काय होणार, तुमची ऑटोमॅटिकली जे काही एम्प्लॉईज असणार आहे ते एम्प्लॉईची स्टॅबिलिटी तयार होणार आहे. आणि दॅट एम्प्लॉई शुड बी मोटिवेट टुवर्ड दी ऑर्गनायझेशन इम्प्रूव्हमेंट. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, हे 12 नंबरचं प्रिन्सिपल आपल्या मॅनेजमेंटने काय केलं पाहिजे, फॉलो केलं पाहिजे. नंतर नेक्स्ट वन आहे तुमचं, दॅट इज द इनिशिएटिव्ज. इनिशिएटिव्ह इज conceived as a thinking and execution of a plan. Managers should encourage and motivate the employee to take initiative which will help in organization to improve. Employees' initiative can include employee suggestion, new ideas, solution to problem, and dealing with situation without being asked to do so. इनिशिएटिव्ह म्हणजे काय, मॅनेजरने काय केलं पाहिजे,
आपले जे काही एम्प्लॉईज असणार आहे त्या एम्प्लॉईजला काय केलं इनिशिएटिव्ह केले पाहिजे, मोटिवेट केले पाहिजे. न्यूज आयडियाज जे आहे त्या न्यूज आयडियाज त्यांना त्यांच्या जे काही आयडियाज त्यांच्या इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. त्यामुळं ते एम्प्लॉईज काय होणार आहे इनिशिएटिव्ह घेणार आहे नवीन नवीन आयडियाज तयार करण्यासाठी. मग त्यामुळे काय होणार आहे आपले जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनचे ॲटोमॅटिकली काय होणार आहे गोल जे आहे किंवा अचिव्हमेंट आहे ते अचिव्हमेंट काय होणार आहे अचीव होणार आहे. सो लास्ट वन दॅट इज द spirit the corps. This principle of management emphasizes the need for teamwork, that is harmony and understanding among the employees, and shows the importance of communication in obtaining such teamwork. Union is a strength, is a essence of this principle. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले जे काही आपली ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमध्ये काय पाहिजे युनिटी पाहिजे, युनियन पाहिजे एम्प्लॉईची. तर युनिटी नसेल तर काय होणार आहे जे काही एम्प्लॉईज आहे ते एम्प्लॉईमध्येच काय होणार आहे गॅप तयार होणार आहे. मग आपली जी काही एफिशियन्सी असणार आहे ती एफिशियन्सी काय होणार आहे आपल्या ऑर्गनायझेशन नक्कीच काय होणार आहे कमी होणार आहे. तर असे हे जे काही हेनरी फॉयल आहे हे हेनरी फॉयलने काय केले त्यांनी 14 प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट काय केले त्यांनी तयार केले. दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड ॲज अ फॉयल्स थिअरी ऑफ मॅनेजमेंट. आतापर्यंत आपण काय काय शिकलो त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये दोन आपण सायंटिस्ट बघितले एफ.डब्ल्यू. टेलर नंतर हेनरी फॉयल्स. एफ.डब्ल्यू. टेलर इज ऑल्सो नोन ॲज अ सायंटिफिक मॅनेजमेंट, फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. हेनरी फॉयल इज ऑल्सो नोन ॲज अ फाउंडर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट. नंतर आपण त्या डिफरन्स बघितला. ही कॉन्ट्रीब्यूट 4 मॅनेजमेंट प्रिन्सिपल फॉर एनहान्सिंग ओव्हरऑल प्रोडक्टिव्हिटी. एफ.डब्ल्यू. टेलरने काय 4 प्रिन्सिपल तयार केले होते मॅनेजमेंटने आपली प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी. नंतर हेनरी फॉयलने केले 14 मॅनेजमेंट प्रिन्सिपल अकम्प्लिश मॅनेजरल इफिशियन्सी, म्हणजे मॅनेजरची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करण्यासाठी 14 प्रिन्सिपल तयार केले. हिज बेस्ड ऑन सायंटिफिक थिअरी ऑफ मॅनेजमेंट, म्हणजे जे काही एफ.डब्ल्यू. टेलरचे जे काही प्रिन्सिपल आहे कशावर बेस आहे सायंटिफिक थिअरीवर बेस आहे. नंतर हेनरी फॉयलचे जे काही प्रिन्सिपल आहे इज बेस्ड ऑन द जनरल थिअरी ऑफ मॅनेजमेंट. नंतर आपण नेक्स्ट पॉईंट जर बघितला इट इज मेनली कॉन्सन्ट्रेटेड ऑन लॉ लेवल मॅनेजमेंट. एफ.डब्ल्यू. टेलर हे काय आहे लॉ लेवल यांनी काय केलेलं आहे लॉ लेवलपासून वर्क त्यांनी केलेलं आहे एका कंपनीमध्ये. त्यामुळे त्यांना जनरली काय आहे लॉ लेवल मॅनेजमेंटपासून त्यांना नॉलेज आहे. आता इट इज मेनली कन्सर्न ऑन टॉप लेवल मॅनेजमेंट, म्हणजे हेनरी फॉयल जे आहे ते हेनरी फॉयल यांनी काय केलेलं आहे कशाचे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे टॉप लेवल मॅनेजमेंटचे कन्सल्टंट केलेलं आहे. नंतर त्याने काय सांगितलं आहे इट अप्रोचेस इज सुपरवायझरी व्ह्यू पॉईंट अँड बॉटम टू अपवर्ड्स. म्हणजे एफ.डब्ल्यू. टेलर जे आहे ते एफ.डब्ल्यू. टेलर त्यांनी काय एका ऑर्गनायझेशनमध्ये बॉटम लेवलला काम केलेलं आहे, बॉटमपासून टॉपपर्यंत गेलेलं आहे. त्यामुळं त्यांचा जो काही ॲप्रोच आहे इज अ सुपरवायझरी पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. नंतर हेनरी फॉयल जे आहे इट इज अप्रोच बेस्ड ऑन टॉप टू डाऊनवर्ड, म्हणजे ते एक टॉप लेवलला वर्क करत होते त्या टॉपपासून त्यांनी बॉटम लेवलपर्यंत ॲप्रोच त्यांनी काय केलेला आहे त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे तो टॉपपासून बॉटमपर्यंत आहे. नेक्स्ट वन आपण आता समरी बघू. तर एफ.डब्ल्यू. टेलरचे जे काही प्रिन्सिपल आहे ते 4 प्रिन्सिपल आहे. सायन्स नॉट अ रूल ऑफ अ थंब, मॅनेजमेंट इज सायन्स नॉट रूल ऑफ थंब. नंतर डेव्हलपमेंट ऑफ ईच अँड एव्हरी पर्सन टू हिज ऑर हर ग्रेटेस्ट. नंतर थर्ड वन हार्मोनी नॉट अ डिस्कॉर्ड. नंतर फोर्थ वन कोऑपरेशन नॉट इंडिव्हिज्युअलिझम. आणि हेनरी फॉयलच्या मते 14 प्रिन्सिपल आहे. त्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ वर्क, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, डिसिप्लिन, युनिटी ऑफ कमांड. नंतर 5th वन युनिटी ऑफ डायरेक्शन. नंतर सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू जनरल इंटरेस्ट. नंतर 7th वन रेम्युनरेशन ऑफ पर्सनल. नंतर 8th वन सेंट्रलायझेशन. 9th स्केलर चेन. 10 ऑर्डर. नंतर 11 इक्विटी. 12 स्टॅबिलिटी ऑफ टेनर ऑफ पर्सनल. नंतर 13 इनिशिएटिव्ह अँड 14 एस्पायरिट डे कॉर्प्स. So these are the principle of management.